नमस्कार, मी समीक्षा बेंडे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. मला विश्वास आहे यावेळी पूर्वमधून अतुल सावे हॅट्रिक मारतील. त्याचप्रमाणे प्रदीप जयस्वाल देखील यावेळी सेंचुरी मारत छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीचा भगवा फडकावतील. उपमुख्यमंत्री फडणवीस यांचं प्रतिपादन. सुरेश सोनवणे यांनी विद्यमान आमदार प्रशांत बंब यांच्या विरोधात दंड थोपटलेत. बंब यांनी कुठलीच कामं तालुक्यात केली नसल्याचा त्यांचा दावा. आता पाहूयात सविस्तर बातम्या. छत्रपती संभाजीनगर विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले असता त्यांनी म्हटलंय की मला विश्वास आहे यावेळी पूर्वमधून अतुल सावे हॅट्रिक मारतील व त्याचप्रमाणे संजय शिरसाट आणि प्रदीप जयस्वाल देखील यावेळी सेंचुरी मारतील व छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीचा भगवा फडकवतील. 5 वर्षात काय परिवर्तन होऊ शकतं हे आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी समजून येतंय. आज खऱ्या अर्थानं संभाजीनगर पूर्वमधनं अतुल सावे यांच्यासारखा एक अतिशय कार्यक्षम नेता, ज्या नेत्याने एक या ठिकाणी मिशन म्हणून राजकारणामध्ये प्रवेश केला, ते एक अतिशय यशस्वी उद्योजक आहे. राजकारण त्यांचा धंदा नाही आहे, पण या ठिकाणी मोरेश्वर सावेजी यांचा वारसा चालवण्याकरता, हिंदुत्वाचा वारसा चालवण्याकरता त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला आणि आमच्या मंत्रिमंडळामध्ये एक उत्तम मंत्री म्हणून आज ते काम करतायत. आणि ज्या प्रकारे गृहनिर्माण विभागाचं काम त्यांनी केलंय, मी खरोखर त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. अशा प्रकारचा एक उमेदवार आज आपल्याला भेटलाय. मला विश्वास आहे आता अतुल सावेंची हॅट्रिक ही पूर्वमधनं होणार आणि त्यासोबत आमचे संजय भाऊ शिरसाट आणि प्रदीप भाऊ जयस्वाल हे देखील त्या ठिकाणी सेंचुरी मारणार. आणि या संभाजीनगरमध्ये उबाठा असो का MIM असो, काँग्रेस असो का शरद पवारजींची पार्टी असो, सगळ्यांचा सुपडा साफ करून महायुतीस पुन्हा भगवा फडकवणार हा विश्वास व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, जय श्रीराम, जय श्रीराम. पूर्व मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार अतुल सावे यांच्या प्रचारानिमित्त आज पुंडलिक नगर भागात पदयात्रा काढून प्रचार करण्यात आला. यावेळी ठिकठिकाणी महिलांकडून त्यांचं औक्षण करून नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत होता. महायुतीचे उमेदवार सावे यांना मतदारांनी शुभेच्छा दिल्यात. विधानसभा निवडणुकीसाठी पूर्व मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून अतुल मोरेश्वर सावे हे निवडणूक लढवत असून त्यांना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं दिसतंय. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई, पीपल्स रिपब्लिकन पार्टी क आणि रयत क्रांती संघटना या महायुतीच्या घटक पक्षांचे नेते आणि पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीमध्ये पूर्व मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांच्या प्रचाराची एक फेरी संपली असून दुसऱ्या फेरी प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. सुरुवातीला त्यांनी सिडको N7 भागात पदयात्रा काढून प्रचार केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गारखेडा सिडको भागात पदयात्रा काढून प्रचार करण्यात आला. मंगळवारी सायंकाळी बाळकृष्ण नगर भागात पदयात्रा काढून प्रचार केला. त्यानंतर त्यांनी आज वॉर्ड क्रमांक 79 न्यायनगर भागात पदयात्रा काढून प्रचार केला आहे. याबरोबरच पुंडलिक नगर वार्डाची पदयात्रा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक पुंडलिक नगर चौक इथून सुरुवात करण्यात आली. यावेळी नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत होता. ठिकठिकाणी नागरिकांच्या वतीनं सावे यांना हार घालून विजयाची कामना करीत शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसून आले. महिलांनी आरती घेऊन महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांना औक्षण करत विजय तिलक लावला.
पूर्व विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना, शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई आठवले गट चे अधिकृत उमेदवार अतुल सावे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर लगेचच प्रचाराला लागले होते. त्या अनुषंगानं सायंकाळी रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. महायुतीच्या प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. तर या रॅलीला स्थानिक नागरिकांच्या वतीनं प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून आलंय. पुंडलिक नगर मंडळातील पदयात्रेत सर्व भाजप मंडळ पदाधिकारी, युवा मोर्चा, महिला मोर्चा, कामगार मोर्चा, अनुसूचित जाती मोर्चा, ओबीसी मोर्चा, अल्पसंख्याक मोर्चा, सर्व शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, सर्वच मंत्र पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली. जय भीम नगर परिसरातील नागरिकांशी प्रदीप जयस्वाल यांनी कॉर्नर मीटिंग घेऊन संवाद साधला. गेल्या 5 वर्षात मतदारसंघात मोठी विकास कामं केली आहेत. आगामी काळात देखील विकास कामं करेल अशा अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या आहेत. मध्य विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रदीप जयस्वाल यांनी आज जय भीम नगर टाउन हॉल परिसरातील नागरिकांशी संवाद साधलाय. या ठिकाणी बैठकीचं आयोजन माजी नगरसेवक गंगाधर ढगे यांनी केलं होतं. बैठकीदरम्यान नागरिकांनी जयस्वाल यांच्याकडून विकास कामांच्या मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्यात. आतापर्यंत या परिसराचा विकास झालेला आहे, त्यापेक्षा अधिक विकास आगामी काळात प्रदीप जयस्वाल यांनी करावा अशी विनंती यावेळी नागरिकांनी केली. यावेळी बोलताना जयस्वाल म्हणाले, गेल्या 5 वर्षात मतदारसंघात मोठे विकास काम झालं आहे. आगामी काळात देखील विकास काम करेल. यासाठी आपलं पाठबळ मोठं मोलाचं ठरणार आहे. यासाठी आपण मला मोठ्या मतांनी निवडून आणा. येत्या काळात आपल्या सगळ्या समस्या सोडवण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल असं म्हणत त्यांनी जमलेल्या सर्वांचे आभार मानले. या बैठकीला शहर प्रमुख विश्वनाथ राजपूत, माजी नगरसेवक गंगाधर ढगे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजू शिंदे यांच्या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी काही वसाहतीत अजूनही बऱ्याच सोयी सुविधांचा अभाव आहे. मी या भागाचा कायापालट करेल असा विश्वास त्यांनी स्थानिक नागरिकांना पदयात्रेदरम्यान दिला आहे. संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजू शिंदे यांच्या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी काही वसाहतीत अजूनही बऱ्याच सोयी सुविधांचा अभाव आहे. मी या भागाचा कायापालट करेल असा विश्वास त्यांनी स्थानिक नागरिकांना पदयात्रेदरम्यान दिला आहे. याबरोबरच काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीचे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजू शिंदे यांच्या प्रचारार्थ आज दिनांक 10 नोव्हेंबर रविवार रोजी शहरातील अमृतसाई, सारा सिटी, कांचनवाडी इथं कॉर्नर बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सोसायटीचे अध्यक्ष राहुल टेकाळे यांनी राजू भाऊ शिंदे यांचा सत्कार केला. सोसायटीमधील मंदिर, कंपाऊंड वॉल आणि पाणी, रस्ते आदी समस्या मांडल्या. यावेळी राजू शिंदे यांनी, मी आमदार झाल्यास सर्व समस्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न करेल. आपण सर्वांनी मला मत स्वरूपी आशीर्वाद देऊन विधानसभा मध्ये पाठवावं. आपले मित्र, नातेवाईक यांना येणाऱ्या 20 तारखेला मशाल चिन्हासमोरील बटन दाबून मला मताधिक्यानं निवडून द्यावं असं आवाहन केलंय. तसंच गद्दार लोकांना घरी पाठवण्याची हीच वेळ आहे असंही त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं. सोसायटीमधील सर्व नागरिकांनी राजू भाऊ यांना जाहीर पाठिंबा देऊन यावेळी आपणच आमदार होणार असल्याचा आशीर्वादही दिला आहे. यावेळी सोसायटीमधील अध्यक्ष राहुल टेकाळे, प्रवीण वेनावर, आदित्य मुंडे, वरुण शिवांगी, अजिंक्य पाटील, कुमार सोनी, सुनीता मुंडे, अर्चना पुराणिक, मस्के, मल्लिकार्जुन अरबुले, धनंजय पिसे, वरुण शिवानगी, ज्येष्ठ महिला आदींची उपस्थिती होती. उमेदवार राजू शिंदे आपल्या बरोबर 5 ते 10 मिनिट राहतील. त्या पुढच्या मीटिंगला ते जातील. आपण सर्वांनी ठरवलेला रूट त्या पद्धतीने पूर्ण रॅली करायची आहे. बालाजी नगर मंगल कार्यालयामध्ये आपली ही रॅली संपेल आणि त्याच्यानंतर संध्याकाळचा पुढचा जो कार्यक्रम आहे आपला, तिथं आपण तो जो ठरलेला तसं नियोजन करूया. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN. नमस्कार. संपूर्ण जिल्हावासियांना
आपल्या माध्यमातून मी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आपणा सर्वांना ही दिवाळी भरभराटीची, आरोग्यमय, समृद्धीची जाओ. आपण सर्वजण दिवाळीचा महोत्सव साजरा करत असताना सध्या लोकशाहीचा सुद्धा महोत्सव सुरू आहे. आपल्याकडे विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया संपलेली आहे. आज छाननी प्रक्रिया आहे. 20 तारखेला आपल्याकडे मतदान होणार आहे. माझे सर्व मतदार बंधू भगिनींना विनम्र आव्हान असणार आहे की आपण या लोकशाहीच्या महोत्सवामध्ये दिवाळीसारखा महोत्सव म्हणून आपण हिरिरीनं सहभाग घ्यावा आणि 20 तारखेला आपला वेळ राखीव ठेवा आणि आपापल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करा. सर्व मतदान केंद्रावर आम्ही संपूर्ण सुविधा उपलब्ध करून देत आहोत. कुठल्याही मतदाराला कुठलीही अडचण येणार नाही. आपलं मतदान केंद्र कुठं आहे, कशा पद्धतीनं आहे आपण पाहून घ्या. वेळ आहे तोपर्यंत मतदार यादीमधल्या नावाची आपली खात्री करून घ्या आणि 20 तारखेला आपण जरूर मतदान करा हीच आपणा सर्वांना विनंती. सर्व छत्रपती संभाजीनगर वासियांना मी जी श्रीकांत, आयुक्त तथा प्रशासन यांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो. या दिवाळी आपल्या भरभराटीच्या जावा आणि पुढील वर्षभर तुमच्या जीवनामध्ये सुखी आणि आनंदित राहावी असे ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि फटाके शक्यतो तुम्ही फोडू नका. विशेष करून त्यावेळेला अगदी पर्यावरणपूरक फटाके फोडत असताना मुलांचा विशेष काळजी घ्यावा आणि आपल्या पाळीव प्राण्यांची विशेष काळजी घ्यावा असे मी या ठिकाणी आवाहन करतो. परत एकदा सर्व लोकांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी प्रसाद खांडेकर. एडीएनच्या सर्व रसिक प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. हॅपी दिवाळी. नमस्कार, मी नम्रता संभेराव. एडीएनच्या सर्व रसिक प्रेक्षकांना दिवाळीच्या माझ्याकडनं, माझ्या संपूर्ण परिवाराकडनं मनापासून शुभेच्छा. दिवाळी छान मजेत घालवा आणि हसत राहा. आयुष्य सुंदर आहे. थँक्यू. नमस्कार, मी प्रतिभा विजय जगताप, संपर्क प्रमुख, शिवसेना. महाराष्ट्राचे प्रभावी नेतृत्व माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली एडीएनच्या सर्व रसिक प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा देते. या सर्व दिवाळीच्या पावन पर्वावरती अंधकार नष्ट होऊन दिव्याप्रमाणे आपले आयुष्य तेजाप्रमाणे उजळून निघो, आपले सुदृढ आयुष्य सर्वांना लाभो, याच कामना, याच शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करते. दिवाळीच्या परत एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देते.
मराठवाड्यातील अग्रगण्य मंडप डेकोरेटर्स म्हणजेच जाधव मंडप डेकोरेटर्स तसेच केशर सुपर मार्केट यांच्याकडून धनत्रयोदशी निमित्त व दीपावली निमित्त तुम्हा सर्वांना मंगलमय शुभेच्छा. शुभेच्छुक श्री रखमाजी जाधव केशर प्रतिष्ठान. नात्याच्या मजबूतीसाठी दीपावली आहे, परंतु सिमेंटच्या मजबूतीसाठी फक्त राजेंद्र इन्फ्रास्ट्रक्चर. यंदाची दिवाळी आनंदाची, यंदाची दिवाळी मजबूतीची. बांधकाम क्षेत्रातील विश्वसनीय नाव राजेंद्र इन्फ्रास्ट्रक्चर कडून दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा. नात्याच्या मजबूतीसाठी दीपावली आहे, परंतु सिमेंटच्या मजबूतीसाठी फक्त राजेंद्र इन्फ्रास्ट्रक्चर. यंदाची दिवाळी आनंदाची, यंदाची दिवाळी मजबूतीची. बांधकाम क्षेत्रातील विश्वसनीय नाव राजेंद्र इन्फ्रास्ट्रक्चर कडून दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर आपलं स्वागत. छत्रपती संभाजीनगरचे महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी 20 नोव्हेंबर रोजी लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करावं असं आवाहन मतदार व नवमतदार यांना केलं आहे. मी जी श्रीकांत, आयुक्त तथा प्रशासक छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका. भारतीय राज्यघटनामध्ये एक महत्त्वाचं हक्क सर्व प्रौढांना दिलेला आहे आणि ते हक्क आहेत मतदानाचा हक्क. येत्या सार्वत्रिक विधानसभा निवडणूक नोव्हेंबर 20 तारखेला पार पडणार आहे. आपण त्या दिवशी आपल्या मूलभूत हक्क आपण वापर करावा आणि लोकशाहीला मजबूत करावा असे मी आवाहन करतो. नोव्हेंबर 20 तारीख विसरू नका. आपल्या मूलभूत हक्क आपण वापर करून लोकशाहीला अजून मजबूत करूया. जय हिंद. देशाचं नाव जागतिक पातळीवर उंचवणाऱ्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेचे 8 वेळा विजेतेपद भूषवणाऱ्या जगातील एकमेव खेळाडू मॅग्निफिशियंट मेरी अर्थात पद्मविभूषण मेरी कॉम यांचं नुकतंच छत्रपती संभाजीनगर बॉक्सिंग संघटनेच्या वतीनं शहरात स्वागत करण्यात आलं.
एका खासगी कार्यक्रमानिमित्त मेरी कॉम या छत्रपती संभाजीनगरला आल्या असता त्यांचा स्वागत समारंभ पार पडलाय. बॉक्सिंग संघटनेचे सचिव पंकज भारसाखळे यांच्यासह बॉक्सिंग प्रशिक्षक सोनू टाक, राहुल टाक तसंच महिला क्रीडा संघटनेच्या डॉक्टर केजल भारसाखळे यांनी मेरी कॉम यांचं स्वागत केलं. यावेळी मेरी कॉम यांना पंकज भारसाखळे यांनी मराठवाड्यात आणि छत्रपती संभाजीनगरात क्रीडा संस्कृती रुजवण्यासाठी क्रीडा भारती व ऑलिम्पिक संघटना करत असलेल्या कार्याबद्दल माहिती दिली आहे. इथं उभारण्यात येत असलेलं क्रीडा विद्यापीठ, स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया मधील उपलब्ध अत्याधुनिक क्रीडा सोयी सुविधा, विभागीय क्रीडा संकुल व विद्यापीठात होत असलेल्या विकास कामाबद्दल आणि राज्य सरकारच्या निर्णयांबद्दल माहिती देण्यात आली. यावेळी मेरी कॉम यांच्याशी भारतातील क्रीडा जगताविषयी चर्चा करताना त्यांच्यात असलेली ऊर्जा आणि देशभक्तीची भावना प्रेरणादायी ठरली. येणाऱ्या काळात ऑलिम्पिक संघटनेच्या वतीनं आयोजित करण्यात येणाऱ्या सत्कार समारंभाला उपस्थित राहण्याचं आश्वासन मेरी कॉम यांनी दिलंय. आंतरवाली सराठी इथं आयोजित पत्रकार परिषदेत मराठा समाजाचे नेते जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला त्यांच्या हिताचा निर्णय घेण्याचं आवाहन केलं आहे. ज्याला पाडायचंय त्याला पाडा आणि ज्याला निवडून आणायचंय त्याला आणा, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. जरांगे पाटील यांनी मतदारांना आवाहन केलंय की आरक्षणाच्या मुद्द्यावर समर्थक असलेल्या उमेदवाराला मतदान करावं, तर ज्यांनी आरक्षणासाठी अडथळे निर्माण केले आहेत त्यांना सोडायचं नाही, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. आंतरवाली सराठी इथं आयोजित पत्रकार परिषदेत मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला त्यांच्या हिताचा निर्णय घेण्याचं आवाहन केलंय. ज्याला पाडायचंय त्याला पाडा आणि ज्याला निवडून आणायचं आहे त्याला आणा, असं त्यांनी स्पष्टपणे जाहीर केलं आहे. जरांगे पाटील यांनी मतदारांना आवाहन केलंय की आरक्षणाच्या मुद्द्यावर समर्थक असलेल्या उमेदवाराला मतदान करावं, तर ज्यांनी आरक्षणासाठी अडथळे निर्माण केले आहेत त्यांना सोडायचं नाही, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. सगळ्यांना जय शिवराय. आपण इथून पाठीमागे सुद्धा स्पष्ट आणि क्लिअर सांगितलं होतं, परंतु संभ्रम 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 असा शब्द वारंवार वापरण्यात येतोय सारखा की संभ्रम आहे, लोकांमध्ये संभ्रम आहे. संभ्रम असण्याचं काही कारणच नाही ना. मराठा समाजाला जाहीरपणाने सांगतो, तुमच्या संभ्रम असण्याचं कारणच काय? आपण आलोय आरक्षणासाठी एकत्र, आपल्याला ती आरक्षणाची लढाई जिंकायची. राजकारण किंवा मतदान ही संभ्रम असायलाच नको मराठ्यात, कारण सगळ्या विषय स्पष्ट आहेत ना. सरळ मी त्या दिवशी पण सांगितलं काय करायचं आहे काय नाही करायचं आहे. तरीही जाणून बुजून संभ्रम मराठा समाजात नाही आहे. गरिबात हे जे स्वार्थीमध्ये आहेत ना, जे स्वार्थासाठी दुसऱ्याचा नरड्याचा घोट घ्यायला निघालेले, स्वतः निवडून येण्यासाठी किंवा पडल वा अमुक होईल यासाठी जे मधले आहेत नाही, हे संभ्रम नसून संभ्रम आहे असं म्हणते. नसून गरिबाला सगळं कळालं आहे. मी 3 तारखेला सांगितलं आणि लोकसभेच्या टायमाला तेच सांगितलं होतं, ज्याला पाडायचं त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला आणा. समाजाने बरोबर कार्यक्रम लावलाय, मग संभ्रम राहायला कुठं? त्या दिवशी पण सांगितलं, लोकसभेलाही सन्मान मराठा समाजालाच होता की तुमच्या हातात तुमच्याच मतदानाची दोरी राहिली पाहिजे, कोणाच्या मनावर तुम्ही चालू नका, माझ्यासुद्धा नाही. ज्याला करायचं त्याला पाडायचं त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला आणा, असं त्याही वेळेस सांगितलं होतं. आताही 3 तारखेला 4 तारखेला सकाळी सांगितलं की तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा, मतदानाचा सन्मान तुम्हालाच तुमच्याच हातात. तरी वारंवार सांगितलं जातं की संभ्रम आहे संभ्रम आहे. संभ्रम गरिबात नाही आहे, कारण मी फिरतोय बाहेर, मी जाऊन येतोय, मला माहिती संभ्रमच नाही आहे. पण जे मधले आहेत ना ते कन्फ्यूज करतात, लोकाला गैरसमज करतात त्यांच्यात. ते सांगितलं नाही, स्पष्ट सांगितलं. स्पष्ट काय सांगायचं? सुरेश सोनवणे हे गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत असून त्यांनी विद्यमान आमदार प्रशांत बंब यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. बंब यांनी कुठलीच कामं तालुक्यात केली नसल्याचा दावाही त्यांनी केलाय. भूमिपुत्र म्हणजे मी भूमिपुत्र आहेच. तुम्ही बघा, मी खुलताबादचा, त्या ठिकाणी माझं जन्मगाव, माझी जन्मभूमी खुलताबाद आणि दुसरं माझी कर्मभूमी गंगापूर. लक्ष द्या, या खुलताबाद तालुक्यातील पर्यटन स्थळ वेरूळ लेणी आणि कृष्णेश्वर मंदिर याचा जर वेळेस त्या ठिकाणी जीर्णोद्धार झाला असता, काशी विश्वेश्वराच्या धर्तीवरती इथला कॉरिडॉर बनला असता, जग प्रख्यात वेरूळ लेणीचा विकास केला गेला असता, तर माझ्या तालुक्यातील कमीत कमी 25,000 तरुणांना त्या ठिकाणी रोजगार मिळाला असता, ते उद्योजक झाले असते. पण हे यांनी केलं नाही. त्यामुळे भूमिपुत्राला आपल्या मातीसाठी लढावंच लागेल. दुसरी माझी कर्मभूमी गंगापूर,
MIDC मध्ये एकाही गावातील एकही तरुण परमनंट झाला नाही किंवा नोकरीलाही लागला नाही टेम्पररी. त्यामुळे दोन्ही माझ्या जन्मभूमीची ही लढाई. अहो आता यांच्या पायाखालची जमीन सरकली, हे मारा आणीला नाही, हे शेवटी रडायला येतील. आणि मला माहिती आहे 23 तारखेला हे डोकं खाजून स्वतः पागल होणार आहे, कारण यांना सत्तेची त्या ठिकाणी भूक होती, ती इथं संपलेली असेल. त्यांचे मतपत्रिका पूर्ण खाली असणार आहेत, पेट्याच्या पेट्या. ते मोठ्या गर्भात राहत आहेत. भाड्याने नेलेली जनता, मला माहिती आहे की माझी जनता त्या ठिकाणी यांचे त्या ठिकाणी दृष्ट कर्माने कमवलेले पैसे संपवणार त्या इलेक्शनमध्ये. मी जनतेला एकच आवाहन करतो की या वर्षीचे ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध तुमच्या मातीच्या मुलाची आहे, तुमच्या जन्मभूमीची आहे. आपल्या मातीच्या लहान चिमुकल्याला आपल्याला न्याय द्यायचा आहे, तरुणांना न्याय द्यायचा आहे, शेतकऱ्यांना न्याय द्यायचा आहे. आणि 15 आणि 17 वर्षाच्या या दृष्ट प्रवृत्तीने जे 15 वर्षात केलं नाही, 17 वर्षात केलं नाही, ते फक्त आता आश्वासनं देऊ शकतात. यांच्या आश्वासनं पहिलेच लोकांनी पाहिलेत. इथं ट्रेन आणू, इथं विमान उतरू, आता हे विमान वगैरे सगळं बंद पडलेलं आहे. मला वाटतं यांची बॅग यांनी भरून ठेवावी आपल्या गावाला जाण्याची. शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. मला विश्वास आहे यावेळी पूर्वमधून अतुल सावे हॅट्रिक मारतील. त्याचप्रमाणे प्रदीप जयस्वाल देखील यावेळी सेंचुरी मारत छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीचा भगवा फडकावतील. उपमुख्यमंत्री फडणवीस यांचं प्रतिपादन. सुरेश सोनवणे यांनी विद्यमान आमदार प्रशांत बंब यांच्या विरोधात दंड थोपटलेत. बंब यांनी कुठलीच कामं तालुक्यात केली नसल्याचा त्यांचा दावा. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN.